आज शुक्रवार 6 मे 2022 राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांची स्मृतिशताब्दी। राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन। लोकराजा, सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, मानाचा मुजरा। राजेशाहीपेक्षा लोकशाही ही श्रेष्ठ असते हे आता सर्व मान्य आहे। राजेशाहीमध्ये राजाला महत्त्व असते, तो केंद्रस्थानी असतो। लोकशाहीमध्ये लोकांना महत्त्व असते, लोक केंद्रस्थानी असतात। आपण लोकशाहीचे भोक्ते असूनही सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, लोकमाता अहिल्याबाई होळकर, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा जे जयकार करतो। याचे कारण या महापुरुषांनी आपल्या राजेशाहीत राजाला म्हणजे स्वतःला महत्त्व न देता लोकांना महत्त्व दिले। लोकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आपल्या राज्याचा राज्यकारभार केला। राजा म्हणजे उपभोग शून्य स्वामी ही संकल्पना त्यांनी केवळ घोषित न करता अंमलात आणली। त्यांना मिळालेला राज्याधिकार, राज्यसंपदा त्यांनी जनतेच्या उद्धारासाठी, लोककल्याणासाठी वापरली। राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांना धिप्पाड देहयष्टी व प्रचंड ताकद लाभली होती। राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांचे व्यक्तिमत्व लाखो करोडो माणसामध्ये उठून दिसावे असे होते। इतिहासामधील अजब शरीर सामर्थ्याचा पुरुष म्हणून राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांच्याकडे पाहिले जाते। त्या काळातही त्यांची तशी ख्याती होती। सुप्रसिद्ध साहित्यिक ग.त्र्यं माडगूळकरांनी महाराजांना अनेकदा पाहिले। त्यांनी महाराजांच्याबद्दल म्हटले आहे, आपल्या पौराणिक ग्रंथातून वर्णन केलेला भीमकाय, तेजस्वी आणि उग्र असा पुरुषश्रेष्ठ मी त्यापूर्वी आणि त्यानंतर आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही। नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांनी महाराजांना जवळून अनेकदा पाहिले होते। ते आपल्या आठवणीत लिहितात, शाहूजी महाराज दिसण्यात ओबडधोबड पण देहाने दणकट, मनाने मजबूत होते। त्यांचा पोलादी देह 6.25 फूट उंच आणि तसाच रुंदही होता। भव्य धिप्पाड शरीरयष्टीप्रमाणेच त्यांचा स्वभावही उमदा होता। श्यामल वर्ण, भेदक डोळे, भरदार देहयष्टी यामुळे त्यांचे प्रचंड व्यक्तिमत्व हजार लोकातही उठून दिसत असे। परका माणूस जवळ येण्यास थोडासा कचरायचाच। त्यांचा आवाजही आभाळ गडगडल्याप्रमाणे भरदार होता, मोठा होता। कुस्ती आणि शिकार ह्या दोन्ही गोष्टींचा त्यांना दांडगा शौक। त्यांची अंगी ताकदी तशीच प्रचंड होती। शिकार करण्यात व घोड्यावर बसण्यात अखिल महाराष्ट्रात त्यांच्या तोडीचा कोणीही नव्हता। 4 बैलांची मोठ एकट्याने ओढण्याचे तर त्यांना काहीच वाटत नसे। सावज अंगावर घेऊन त्याची शिकार करण्याची त्यांना भारी हौस। धिप्पाड देहयष्टी व प्रचंड ताकद लाभलेल्या राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांना मधुमेह आणि हृदयरोग या आजाराने ग्रासले होते। त्यातच त्यांचे धाकटे चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्या धक्कादायक अपघाताने मृत्यूने मोठा घाला घातला होता। प्रिन्स शिवाजी म्हणजे अत्यंत उमदा व तेजस्वी राजकुमार। त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी म्हणजे शाहूजी महाराजांच्या सूनबाई इंदुमती राणीसाहेब यांच्याकडे पाहून तर महाराजांचे हृदय पिळवटून जात होते। या अतिशय दुःखदायक घटनेने महाराजांचे मन ऐहिक ऐश्वर्यापासून दूर गेले। महाराजांनी राजवाड्याचा त्याग करून पंचगंगा नदीच्या काठी ज्योतिबाच्या
डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या सोनतळी येथे आपले वास्तव्य ठेवले. राहिलेले सर्व आयुष्य गोरगरिबांच्या, शोषित पीडितांच्या, मागासवर्गीयांच्या, अस्पृश्यांच्या कल्याणासाठी खर्ची घालण्याची प्रतिज्ञा करून ते संन्यस्त जीवन जगू लागले. सप्टेंबर 1921 शाहू महाराजांनी व्हाईसरॉय लॉर्ड रिडिंग यांची सिमला मुक्कामी भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी वृत्तपत्रामध्ये त्यांच्यावर जे टीका होत होती त्या बाबतीत चर्चा केली होती. महाराजांच्या आयुष्यातील 1921 हे साल मोठ्या धावपळीत गेले. जानेवारीत ते मद्रासकडे त्यांचे मित्र गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्या भेटीस गेले. फेब्रुवारीत दिल्लीतील नरेंद्र मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून तेथील कामकाजात त्यांनी उत्साहाने भाग घेतला. त्यानंतर त्यांना पुण्यात उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे वेध लागले. महायुद्धात कामी आलेल्या शूर मराठा वीरांच्या स्मारकांची पायाभरणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते नोव्हेंबरमध्ये पुण्यात होणार होती. त्याचवेळी पुण्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचीही पायाभरणी समारंभ प्रिन्स यांच्या हस्ते व्हावा अशी योजना महाराजांनी तयार केली. प्रिन्स यांच्या हस्ते शिवस्मारकाची पायाभरणी ही कल्पना बारगळत असताना महाराजांच्या समोर या भेटीचा मोठा आग्रह धरून हे स्मारक होणे ब्रिटिश सरकारांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे हे ब्रिटिश सरकारला महाराजांनी पटवून दिले. प्रिन्सच्या हस्ते शिवस्मारकाची पायाभरणी होणार नसेल तर आपण प्रिन्स यांच्या स्वागत समितीचा राजीनामा देऊ अशी धमकीही द्यायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. शेवटी व्हाईसरॉय यांनी महाराजांची ही मागणी मान्य केली. या समारंभाला जोडूनच शाहूजी महाराजांनी महाराष्ट्रातील पाटील लोकांची एक भव्य परिषद भरवली होती. या निमित्ताने महाराष्ट्रातील हजारो वतनदार पाटील आपल्या फेट्या मुंडाशासह पुण्यात जमले होते. 19 नोव्हेंबर 1921 रोजी शिवस्मारकाच्या पायाभरणीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी महाराजांनी प्रिन्सला बरोबर घेऊन उपस्थित झालेल्या प्रचंड जनसमुदायामधून प्रिन्स यांना फिरवले. त्याचबरोबर लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा जय जयकार करून त्यांचे स्वागत केले. शिवस्मारकाचा समारंभ अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला याचे श्रेय गव्हर्नरांच्या पासून सगळ्यांनी शाहूजी छत्रपती महाराजांना देऊन त्यांचे कौतुक केले. पण हे सर्व घडत असताना महाराजांच्या शरीर स्वास्थ्यावर प्रकृतीवर प्रचंड ताण पडत होता. परिणामी त्यांची ती झपाट्याने शरीर प्रकृती ढासळू लागली होती. महाराजांचे मित्र मिरजेचे प्रसिद्ध डॉक्टर वॉलनेस हे त्यांच्यावर उपचार करत होते, पण महाराजांची प्रकृती त्यास प्रतिसाद देत नव्हती. महाराजांचे दौरे, प्रवास, भेटीगाठी ह्या गोष्टीही काही थांबल्या नव्हत्या. 6 फेब्रुवारी 1922 रोजी बापूसाहेब महाराजांनी त्यांच्या जहागिरीत मुरगुड येथे बांधलेल्या एका तलावाचे उद्घाटन शाहूजी छत्रपती महाराजांनी केले. या प्रसंगी समारंभात त्यांनी तलावाच्या परिसरात भविष्यात एक साखर कारखाना निघेल असे भाकीत केले आणि पुढे कारखाना उभाही राहिला. 11 फेब्रुवारी 1922 रोजी व्हाईसरॉयचे सेक्रेटरी थॉम्सन यांना लिहिलेल्या पत्रात शाहूजी छत्रपती महाराजांनी म्हटले होते की त्यांची वहिनी त्यांना मातेसारखी होती आणि ब्रिटिश युवराजाप्रत आदर व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम जर नसता तर ते क्षणभरही दिल्लीत थांबले नसते. पुढे ते लिहितात, हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील शेवटचे कर्तव्य आहे, कारण मी आता फार दिवस जगेन असे वाटत नाही. महाराजांच्या या विधानावरून त्यांना आपल्यावर चाल करून येत असलेल्या मृत्यूची चाहूलच जणू लागली होती. तरीही त्यांची लोकसेवा, लोककल्याणकारी कार्यांची उमेद खचलेली नव्हती.
आयुष्याच्या अखेरपर्यंत सर्व जीवन लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घालण्यात त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. म्हणूनच त्यांनी दिल्लीच्या वास्तव्यात प्रसिद्ध कायदे पंडित फ्रँक बेमन यांच्याशी चर्चा केली आणि कोल्हापूर राज्यात त्यांनी नुकत्याच अंमलात आणलेला हिंदू संहिता यामध्ये आणखी काही कायद्याची भर घालून हिंदू समाजातील सर्व जाती जमातींना समानतेची वागणूक देणारी सुधारित कायदे संहिता तयार करण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्यावर सोपवली. याच काळात दिनांक 16 फेब्रुवारी 1922 रोजी दिल्लीमध्ये अखिल भारतीय अस्पृश्य परिषद भरवली गेली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवताना उपस्थित असलेल्या 30,000 अस्पृश्य बांधवांच्या समोर राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांनी इंग्लंडमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा गौरव करून म्हटले होते की आपण आपले पुढारी बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवूनच त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करावा. कोल्हापूरचे राजाराम कॉलेज ही दक्षिण महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था. हे कॉलेज मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत येत होते. तथापि त्याला विद्यापीठाची कायमची मान्यता मिळालेली नव्हती. महाराजांच्या मनाला ही लागून राहिलेली होती. यासाठी दिल्लीहून परतताना ते मुंबईत थांबले आणि सर चिमणलाल सेटलवाड व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मध्यस्थीने त्यांनी या विद्यापीठाला कायमची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न चालवले. सयाजीरावांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की राजाराम कॉलेज म्हणजे मराठे व मागासवर्गीय समाज यांना मुक्तपणे उच्च शिक्षण देणारी संधी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे आणि म्हणूनच त्या कॉलेजच्या अधिकारासाठी आपण खास प्रयत्न केले पाहिजेत. पण या कामी त्यांना लगेच यश आले नाही. म्हणून कोल्हापूरला आल्यानंतर याच कामासाठी पुन्हा ते मुंबईस गेले आणि त्याने आपले प्रयत्न जारी ठेवले. शेवटी राजाराम कॉलेजला विद्यापीठाकडून कायमच्या मान्यतेबरोबर ऑनर्स कोर्सची परवानगी मिळाली. मागासवर्गीय समाजाच्या उद्धारासाठी केलेले हे शाहूराजांचे प्रयत्न शेवटचे कार्य ठरले. 30 एप्रिल 1922 रोजी बडोद्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातीचे म्हणजेच युवराज फतेसिंगराव व पद्मावती राणीसाहेब यांच्या मुलीचे लक्ष्मीदेवीचे लग्न सावंतवाडीचे राजेसाहेब बापूसाहेब महाराज यांच्याबरोबर साजरे होणार होते. या लग्नास जायलाच पाहिजे असे शाहू महाराजांनी ठरवले होते. कारण लक्ष्मीदेवी म्हणजे मात्या पिता विना पोरकी झालेली राज्यकन्या होती आणि तिच्या आईने मृत्यूशय्येवर असताना आपल्या मुलीकडे लक्ष देण्याचे वचन महाराजांच्याकडून घेतले होते. तेव्हा प्रकृती ढासळत चालली असतानाही डॉक्टरांच्या सल्ल्यास न जुमानता राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांनी बडोद्यास जाण्याचा निर्णय घेतला आणि 20 एप्रिल 1922 रोजी सावंतवाडीच्या नवरदेवास घेऊन त्यांनी बडोद्याच्या प्रवासासाठी कोल्हापूर सोडलेही. महाराजांचा हा कोल्हापूरला शेवटचा निरोप होता. दिनांक 1 मे 1922 रोजी बडोद्यात राजकन्या लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा मोठ्या वैभवात पार पडला. यातील काही कार्यक्रमांनी शाहूजी छत्रपती महाराजांच्या प्रकृतीवर बराच ताण पडून ती अधिकच खालावत गेली. दुसऱ्या दिवशी विवाहाप्रित्यर्थ 60 मारीचा खेळ ठेवला होता. त्यात महाराज उपस्थित राहिले. खेळ ऐन रंगात आला असता महाराज ज्या उंच जागेवर उभे होते त्या रोखाने मदमस्त हत्ती 2 वेळा चाल करून आला. त्यांच्या जीवावर बेतले होते. पण 60 माराच्या कौशल्याने राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज वाचले. महाराजांनी त्या 60 मारास तात्काळ 1000 रुपयाचे बक्षीस दिले. महाराजांना चित्त्याची शिकार हा महाराजांचा सर्वात आवडता छंद होता. 60 मारीनंतर दुसऱ्याच दिवशी महाराज बडोद्याच्या बाहेर चित्त्याच्या शिकारीस गेले होते. या शिकारीतील दगदगीनेही त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. तशाच अवस्थेत ते 3 मे 1922 रोजी बडोद्याहून निघाले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मुंबईस त्यांच्या खेतवाडीतील पन्हाळा लॉज या बंगल्यावर पोहोचले.
एव्हाना त्यांच्या शरीरातील हृदयरोगाने गंभीर स्वरूप धारण केले होते. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आपल्या प्रयत्नांची शिकस्त करत होते, पण त्यांना यश काही केला मिळत नव्हते. राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांच्या छातीत भयंकर कळा येत होत्या. मृत्यू झपाट्याने जवळ येत असल्याचे त्यांना स्पष्ट दिसत होते. अशा गंभीर परिस्थितीतच महाराजांनी प्रबोधनकार ठाकरे यांना भेटीस बोलावले होते. दिनांक 5 मे 1922च्या रात्री प्रबोधनकार ठाकरे भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून सातारच्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहून पुरा करण्याचे वचन त्यांच्या हातात घेऊन घेतले आणि त्यांना निरोप दिला. आता फक्त बापूसाहेब महाराज, आप्पासाहेब कागलकर, बाबासाहेब महाराज व इंदुमती राणीसाहेब एवढीच कोल्हापूरची मंडळी त्यांच्या अवतीभोवती होती. शेवटी महाराजांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. हृदयात भाला टोचल्याप्रमाणे वेदना होऊ लागल्या. आता मृत्यू आपले बाहू पसरून महाराजांच्या समोर उभा होता. त्यांना न घाबरता महाराज म्हणाले, मी यायला तयार आहे, कुछ डर नाही, सबको सलाम बोलो. असे बोलून राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज दिनांक 6 मे 1922 रोजी सकाळी 6 वाजता आपल्यातून निघून गेले. सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचे निर्वाण झाले. आपल्या करोडो अनुयायांना व चाहत्यांना दुःखसागरात राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज लोटून निघून गेले. महाराजांचे पार्थिव पुणे सातारा मार्गे कोल्हापुरात आणले गेले. मार्गात हजारो स्त्री पुरुषांनी आपल्या या थोर राजांचे साश्रू नयनानी दर्शन घेतले. 6 मेच्या मध्यरात्री दरबारी रिवाजानुसार राजेशाही इतमामात महाराजांची अंत्ययात्रा सुरू झाली. तत्पूर्वी त्यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांना छत्रपतींच्या तख्तावर बसवून छत्रपती म्हणून घोषित केले गेले. 7 मेच्या सूर्योदयास महाराजांची अंत्ययात्रा पंचगंगा नदीच्या तीरावर राजस्मशानभूमीवर पोहोचली. महाराजांनी स्थापन केलेल्या शिवाजी वैदिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्रोच्चार करून त्यांचे अंत्यसंस्कार केले. या प्रसंगी 48 तोफांची शेवटची सलामी महाराजांना देण्यात आली. राजाराम महाराजांनी चितेस अग्नी दिल्यावर महाराज पंचतत्वात विलीन झाले. महाराजांच्या आकस्मिक निधनाचा धक्का सर्व महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील अनेक प्रांतातील मागासवर्गीय समाजांना व त्यांच्या पुढाऱ्यांना बसला. सर्व देशभर त्यांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम झाले. वृत्तपत्रांनी खास अग्रलेख लिहून त्यांच्या कार्याचा गौरव केला. मद्रास इलाख्यातील द्रविड ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी सर त्यागराज चेट्टी म्हणाले, शिवाजी महाराजांचे एक वंशज या नात्याने शाहू छत्रपती हे त्यांचे थेट वारसदार असले तरी ते लोकशाहीवाद्यांमधील लोकशाहीवादी आणि मागासवर्गीयांच्यावर प्रेम करणारे होते. ब्राह्मणेतर चळवळीस व अस्पृश्य वर्गास तर ते प्रेरक शक्ती होते. ब्राह्मणेतर चळवळीस राष्ट्रीय स्वरूप देण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. मद्रासच्या ब्राह्मणेतर पक्षाचे सुप्रसिद्ध मुखपत्र जस्टिसने आपल्या अग्रलेखात म्हटले होते, शाहू छत्रपती म्हणजे माणसातील राजे आणि राजातील माणूस होते. त्यांची आकर्षक देहयष्टी, त्यांचा दांडगा आशावाद, त्यांची दृढ निश्चय शक्ती, त्यांचा दयाळू व उदार स्वभाव या गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व एक उत्कृष्ट व उदात्त मराठा म्हणून उठून दिसत होते. त्यांचा जन्म जर अन्य काळात झाला असता तर त्यांनी एक साम्राज्य स्थापन केले असते. शाहू महाराजांच्या विचारांच्या विरोधात ज्या केसरीने सातत्याने भूमिका घेतली, केसरीने हे श्रद्धांजली वाहताना लिहिले होते, महाराजांचे शरीरगुण व बुद्धिगुण लक्षात घेता ते सामान्य प्रतीचे मनुष्य नव्हते हे कोणीही कबूल करेल. शरीर सामर्थ्याच्या बाबतीत ईश्वराने त्यांना काही एक वेगळीच देणगी दिली होती. सर्व हिंदुस्थानात शरीराने त्यांच्या तोडीचा एकही संस्थानिक असेल असे वाटत नाही.
महाराजांची बुद्धिमत्ता ही अशीच मोठी होती व कारस्थानपटुता हा तिचा गुण असल्यामुळे जुन्या काळी जर ते असते तर त्यांना ऐतिहासिक कीर्ती लाभण्यासारख्या गोष्टी त्यांच्या हातून घडल्या असता यात शंका नाही. धर्मशास्त्र, राजनीतिशास्त्र व समाजशास्त्र या तिन्हीमध्ये वक्रबुद्धीचा नांगर खोल घालून सत्तेच्या बळावर शाहू महाराजांइतकी हल्लीच्या काळात दुसऱ्या कोणीही विचारी जमीन उलतीपालती केली नसेल. राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज गेल्यानंतरही, त्यांचे निर्वाण झाल्यानंतरही केसरीने त्यांच्याविषयीचा वैरभाव सोडला नाही, असे त्यांच्या कारस्थानपटुता व वक्रबुद्धीचा नांगर या शब्द प्रयोगावरून वाटते. सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज आणि इंग्लंडमध्ये वास्तव्यात असलेले बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराजांशी पत्रव्यवहार अधूनमधून होत असे. हा पत्रव्यवहार मोठ्या जिव्हाळ्याचा आणि परस्परविषयी प्रेम आदराचा असे. असाच एकदा 4 सप्टेंबर 1921 रोजी लिहिलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात, इंग्लंडमधील चलनाचे भाव घसरल्यामुळे आपणापुढे आर्थिक अडचण निर्माण झाली असून ती निवारण्यासाठी 200 पाऊंडांची रक्कम देण्याची विनंती राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांना बाबासाहेबांनी केली होती. याच पत्राच्या शेवटी बाबासाहेबांनी लिहिले होते, आपली प्रकृती ठीक आहे अशी मला आशा आहे. आपली आम्हाला फार जरुरी आहे, कारण हिंदुस्थानात प्रगती करीत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या महान चळवळीचे आपण एक आधारस्तंभ आहात. पिलर ऑफ सोशल डेमोक्रसी. महात्मा फुलेंच्यापासून शाहू महाराजांच्यापर्यंत चालत आलेली बहुजन समाजाची उद्धाराची चळवळ ही सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेची चळवळ होती. शाहूजी छत्रपती महाराजांच्या निधनाची वार्ता बाबासाहेबांना लंडनच्या वृत्तपत्रात वाचायला मिळाली तेव्हा ते अत्यंत व्याकुळ झाले. नूतन छत्रपती राजाराम महाराज यांना लिहिलेल्या सांत्वनपर पत्रात बाबासाहेब म्हणतात, ही संकटाची घटना मला 2 कारणामुळे दुःखदायक झाली आहे. महाराजांच्या निधनाने मी एका वैयक्तिक मित्राला आचवलो आणि अस्पृश्य समाज आपल्या एका महान हितचिंतकाला व सर्वात महान कैवाऱ्याला मुकला आहे. मी स्वतः दुःखाने व्याकुळ झालो असताना आपल्या व महाराणी साहेबांच्या दुःखात अपार व कळकळीची सहानुभूती व्यक्त करीत आहे. शाहूजी छत्रपती महाराजांच्या निधनानंतरही बाबासाहेबांनी प्रसंगविशेषी त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केलेला दिसतो. राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन. मानाचा मुजरा.